आणि आता पाहूया पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठे काय परिस्थिती आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर पुणे, घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक। राज्यात पडलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान। मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीवर चर्चा होणार। राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। प्रशासनाने दिली माहिती। संभाव्य धोका लक्षात घेत राज्य शासनाचा हा निर्णय। 21 राज्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने पावसाचा जोर कायम। 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। पहिल्याच पावसात खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गावर यंदाही कायम। दरवर्षी जूनच्या मध्यावर पडणारे खड्डे यंदा 1 महिना आधीच कोकणवासियांच्या वाटेला। कोल्हापुरात पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। शेतात पाणी साचलं, शेतकरी हवालदिल। मशागती पूर्वीच शेताला तळ्याचं स्वरूप। साताऱ्यातील ठोसेघर रस्त्यावरील बोर्णे घाटात दरड कोसळली। घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू। दरड हटवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात कोसळलेली दरड हटवण्यात यश। दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर। दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। सातारा जिल्हा दुष्काळी भागातील मान तालुक्यातील आंधळी धरण ते मे महिन्यातच ओव्हरफ्लो। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे आणि तलाव मे महिन्यातच ओसंडून वाहू लागले।